नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजचा विषय थोडा वेगळा आहे। विद्यार्थी मित्रांचे प्रश्न मला भरपूर होते या रिलेटेड, कारण आता रिसेंटली काही जॉइनिंग झालेले आहेत किंवा जॉइनिंग होत आहे। त्यामध्ये स्पेशली ITI विद्यार्थी महापारेषणचं जे आहे विद्युत सहायक त्याचा रिझल्ट आलेला आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं, आता विद्यार्थी मित्र पुढच्या 8-15 दिवसांमध्ये जॉइन होतीलच। त्यानंतर विद्युत सहायक तुमचं महावितरण त्याचा सुद्धा रिझल्ट पुढच्या काही दिवसांमध्ये लागेल किंवा महाजनको। ठीक आहे, हे सगळे विद्यार्थी ITI झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न असा आहे की सर आम्ही आता मी थोडं मुद्द्यावर देतो डायरेक्ट की कोणी आता बी करताय किंवा सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, किंवा एखादं कोणी डिप्लोमा करताय, थर्ड इयरला आहे, सेकंड इयरला आहे, किंवा ITI त्यांचं झालेलं होतं, पण तू काही विद्यार्थी पुढे शिकत आहेत, म्हणजे डिप्लोमा डिग्री करत आहेत, तर आता त्यांचं जॉइनिंग आलं। ऑब्व्हियसली त्या शिक्षणापेक्षा तुमचा जॉब जास्त महत्त्वाचा आहे, गव्हर्नमेंट जॉब। त्यामुळे विद्यार्थी मित्र जॉब जॉइनिंग करणारच आहे। तर त्यांचा प्रश्न असा विद्यार्थी मित्रांचा बऱ्याच की आता जॉब जॉईन तर करायचं आहे, परंतु मग आमचं डिप्लोमा सुरू आहे, डिग्री सुरू आहे, तर आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, त्यामध्ये कसं असतं की तुम्हाला आता जर तुमचं कॉलेज अलाउ करत असेल, ठीक आहे, तर तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा घेऊन घ्यायचा विदाऊट अटेंडन्स वगैरे, जे काही पॉसिबल असेल तुम्हाला ते। ठीक आहे, काही कॉलेजमध्ये ते पॉसिबल होत नाही, परंतु काही ठिकाणी तुम्हाला सोडावं लागते, म्हणजे जॉईन करायसाठी तुम्हाला कॉलेजसुद्धा सोडावं लागू शकते। ठीक आहे, हा एक मुद्दा। त्यामध्ये म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल पुढच्या 1 तारखेला समजा 1 ऑगस्टला तुम्ही जॉईन झाले, ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज करता येणार नाही, कारण की ड्युटीचे आवर्स आणि कॉलेजचे आवर्स एकच असतात। त्याच्यामुळे तुम्हाला एक काहीतरी करावं लागते। पण तो काही ठिकाणी तुमचं जर एखादं प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा आणखी काही कॉलेजेस असतील तुम्ही जिथे ॲडजस्टमेंट होऊ शकते, किंवा अटेंडन्स ते ॲडजस्ट करू शकतात, किंवा फक्त प्रॅक्टिकलला जा, किंवा काही तुमचं असेल की फक्त एक्झामला जा वगैरे, जर तसं होत असेल तर ते करा आणि तुमची डिप्लोमा आणि डिग्री कसं तरी कंप्लीट करा। ठीक आहे, आणि प्लस ड्युटी तर तुम्हाला जॉईन करावंच लागेल, कारण की गव्हर्नमेंट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब कोणी सोडणार नाही एज्युकेशनसाठी, परंतु तुम्हाला ते करून तसं ॲडजस्ट होत असेल तर करावं लागेल। किंवा जर कॉलेज मान्य करतच नसेल, एखादा गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा कोणी ॲडजस्ट करायला तयार नसेल, तर तुम्हाला ते शिक्षण तुम्हाला अर्धवट सोडावं लागेल। हा पहिला मुद्दा। दुसरा असा की जर तुम्ही आता ITI झालेला आहे, तुम्हाला जॉब लागलेला आहे महाट्रान्सकोमध्ये, आणि तुम्हाला पुढे डिप्लोमा करायचा आहे किंवा तुम्ही अजून सुरू केलेलं नाही, तुम्हाला पुढे करायचं आहे किंवा डिग्री करायची आहे, तर तुम्हाला एक सांगतो की यामध्ये बरेचसे कॉलेजेस असे आहे की जे तुम्ही अटेंडन्स नसली, तुम्ही अटेंड नाही केलं किंवा एक्झाम नाही दिली किंवा काहीच नाही केलं, तरी तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा देतात। असे सुद्धा कॉलेजेस आहे रेग्युलर डिप्लोमा डिग्री देणारे। ठीक आहे, तर ते जर तुम्ही करू शकत असाल तर करू शकता, परंतु त्याचा उपयोग तुम्हाला सध्याच्या महाट्रान्सकोमध्ये होणार नाही। दुसरी जी कंपनी आहे किंवा कुठले रेल्वे असो, तुम्ही महावितरण असो, किंवा तुमचं म्हणजे जर तुम्ही महापारेषणमध्ये जॉब करत असाल तर तुम्ही महापारेषणमध्ये त्याच्या डिग्रीचा किंवा डिप्लोमाचा तुम्हाला उपयोग होणार नाही, परंतु तुम्ही महावितरणमध्ये पुढे एक्झाम देऊ शकता डिप्लोमा बेसिसवर, JEEची किंवा डिग्री बेसिसवर AEची वगैरे, किंवा तुम्ही रेल्वेमध्ये हे करू शकता, एक्झाम देऊ शकता, तिथे तुम्हाला ती डिग्री चालेल। ठीक आहे, तो एक मुद्दा। इथे का चालणार नाही, महापारेषणमध्ये का चालणार नाही? कारण की ड्युटी आवर्स आणि तुमचे एज्युकेशनचे आवर्स हे एकच होतात, त्याच्यामुळे दोन्ही वेळेस तुम्ही एकाच ठिकाणी ते करू शकत नाही, म्हणजे हे पॉसिबल नाही आहे। ठीक आहे, कारण की कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा ITI झालेला आहे, तुम्ही विद्युत सहायक आहे, तुम्ही 4 वर्षानंतर तुमचे डिप्लोमा बेसिसवर एखाद्या जागा निघाल्या JEEच्या, आणि तुम्ही एक्झाम दिली आणि तुम्ही सिलेक्शनसुद्धा घेतलं, सिलेक्शनमध्ये तुम्हाला कोणी म्हणणार नाही, तुम्हाला इंटरव्ह्यू म्हटल्यापेक्षा DVमध्ये किंवा जॉईनिंगच्या डॉक्युमेंटेशनमध्ये तेव्हा ही अडचण येईल, तेव्हा ते तुम्हाला म्हणतील की दोन्ही तुमचं एकाच वेळेसचं आहे, चालणार नाही। ठीक आहे, कारण की बरेचशा वेळा काय होतं की आपण ITI झालेलो असतो, जॉब जॉईन करतो, आणि मग तुम्ही NOC घेता डिप्लोमासाठी, डिग्रीसाठी, NOC डिव्हिजन ऑफिसचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुम्हाला NOC देऊन देतात। ठीक आहे, परंतु नंतर ती डिग्री तुमची चालत नाही। NOC म्हणजे काय, असं काही तुमचं परमिशन नाही आहे की तुम्ही पुढे जर तुमचं सिलेक्शन झालं तर आम्ही सिनियर पोस्टसाठी जॉईनिंग करू, तसं नाही आहे। आणि ज्या पोस्ट असतात, ज्या सिनियर पोस्ट असतात, त्यामध्ये त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पाहिजे, म्हणजे तुमचा फॉर एक्झाम्पल एक्सपिरियन्स बेसिसवरती पोस्ट असेल तर तुमचा एक्सपिरियन्स हा तुमच्या एज्युकेशनच्या नंतरचा पाहिजे। त्यामुळे लक्षात घ्या की सोबतच म्हणजे ड्युटीसोबत तुम्हाला कॉलेज करणे हे पॉसिबल नाही आहे। तुम्हाला डिग्री डिप्लोमा कॉलेज देऊनच देईल आणि ते कॉलेज थ्रू घेऊन घ्यायचं। ठीक आहे, ते काही वाया जात नाही। पुढे जर तुम्हाला असं वाटलं की महापारेषणमध्ये आहे, तुम्हाला महावितरण जॉईन करायचं आहे, महाजनको करायचं आहे किंवा रेल्वे करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ती डिग्री डिप्लोमा कामात पडेल, परंतु तुम्हाला महापारेषणमध्ये ते कामात पडणार नाही, लक्षात घ्या, कारण की पॅरलली चालत नाही। तर मग कोणतं चालते? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला तर पुढे प्रमोशन घ्यायचं, तर मग कोणतं चालते? तर त्यामध्ये जे रेग्युलर सोडून आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स एज्युकेशन येते, त्याच्यामध्ये पार्ट टाईम एज्युकेशन येते, किंवा तुमचं करस्पॉन्डन्स येते, हे सगळे चालतात, परंतु त्यामध्ये सुद्धा काही व्हॅलिड आहेत, काही अनव्हॅलिड आहे। फॉर एक्झाम्पल माझ्या माहितीनुसार काहीतरी राजस्थान युनिव्हर्सिटी आहे, कर्नाटक युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं चालत नाही। ठीक आहे,
त्या फेक युनिव्हर्सिटीज आहे किंवा ते फक्त नॉमिनल तुम्हाला डिग्री देतात, परंतु त्या डिग्रीचा काही उपयोग होत नाही. हे माझ्या माहितीनुसार. कोणाचं एखादं चाललेलं असेल ॲडजस्टमेंट म्हणून त्यांनी चालवलं असेल ती गोष्ट वेगळी, ठीक आहे. बाकी हे चालत नाही. चालते कोणते तुमचं AMI जर तुम्ही ऐकलं असेल नाव, असोसिएटेड मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स. त्यामध्ये आय थिंक डिप्लोमा पण आहे, डिग्री पण आहे आणि MTech पण आहे. हे जर तुम्ही केलं तर ते कुठेही व्हॅलिड आहे. कुठल्याही एक्झाममध्ये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये ते व्हॅलिड आहे सिनियर पोस्टसाठी. इक्वॅलंट टू डिग्री म्हणजे AMI जर तुम्ही केलं असेल 4 वर्षाचं काय 5 वर्ष काहीतरी सब्जेक्ट असतात त्याचे प्रोजेक्ट धरून, तर ते B इक्वॅलंट आहे. त्याच्यामध्ये डिप्लोमासुद्धा आहे आय थिंक आणि तुम्ही PG सुद्धा त्यामध्ये करू शकता. ते सगळ्यात जास्त व्हॅलिड आहे माझ्या माहितीनुसार. बाकी जे काही तुम्ही जर एखादं पार्ट टाईम कॉलेज असेल, पार्ट टाईम कॉलेज आपल्या नागपूरला आधी होतं, आय थिंक यशवंतराव चव्हाणचं, ते सुद्धा आता पार्ट टाईम बंद झालेलं आहे. पार्ट टाईम कॉलेजेस आता आधी चालत होते, म्हणजे त्या बेसिसवर तुम्ही डिग्री घेतली तर तुम्हाला ते तिथे युजफुल ठरत होतं जॉब करताना, पार्ट टाईम जर तुम्ही डिग्री घेतली असेल तर, ठीक आहे. त्याच्यामुळं असं तुम्हाला NOC तर मिळून जाईल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करून, किंवा NOC आहे, तुम्ही डिप्लोमा करू शकता, डिग्री करू शकता. परंतु पुढे प्रमोशनच्या वेळेस किंवा तुम्ही जेव्हा एक्झाम देता तुमचं सगळं होऊन जाईल, तुमचं सिलेक्शन पण होईल, परंतु DVमध्ये तुम्हाला ते म्हणतील की तुमचं असं सोबत तुम्ही करू शकत नाही, तुम्ही कसं काय कॉलेज केलं वगैरे, या अडचणी तुम्हाला येणारच आहे. त्याच्यामुळे विचार करून करा. आणि या रिलेटेड तुमचे काही आणखी प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. विनाकारणचं डोकेदुखी करून ठेवू नका सध्या, ठीक आहे. हां, जर तुमचा डिप्लोमा 3rd इयर आहे किंवा B 3rd इयर आहे, 4th इयर आहे, तर ते कसं तरी ॲडजस्ट करा कॉलेजमध्ये, किंवा आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला ड्युटी जॉईन करायची आहे, तर आम्हाला ॲडजस्टमेंट करून तुम्ही फायनल इयरचं सर्टिफिकेट द्या 2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये जे काही राहिलं असेल ते, आणि ते तुम्हाला ॲडजस्ट तुमच्या लेवलवर करावं लागेल, ठीक आहे. एखादं कॉलेज ॲडजस्ट करणार नाही तर तुम्हाला ते कॉलेज सोडावं लागेल मध्येच, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही, ठीक आहे. तर या विषयावर बरेचसे प्रश्न होते, त्यामुळे सेपरेट व्हिडिओ घ्यावा असं मला वाटलं. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहे किंवा पुढची जी माहिती आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.